संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे। काँग्रेसमधून हकालपट्टीचा प्रस्ताव दिल्लीला पाठवणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। दिल्ली स्तरावर आता निरुपम यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीत या संदर्भात महत्त्वाचा निर्णय झालाय। संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे। तर काँग्रेसमधून हकालपट्टीचा प्रस्ताव आता दिल्लीला पाठवणार असून दिल्ली स्तरावर निरुपम यांच्या हकालपट्टीच्या संदर्भातला महत्त्वाचा आदेश देखील येण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीत या संदर्भातलं मंथन झालं आणि त्यानंतर मात्र आता निरुपम यांच्या अडचणी वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। निरुपमांची आता काँग्रेसमधून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काँग्रेसमधून हकालपट्टीचा प्रस्ताव आता दिल्लीला पाठवणार असल्याचं कळतंय। दिल्ली स्तरावर निरुपम यांच्या संदर्भातलं मंथन होऊन त्यांच्यावर कारवाईचे आदेश देखील आता येऊ शकतात। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला असून आता काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे। तर संजय निरुपम यांची आता काँग्रेसमधून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याशी जोडल्या जात आहेत। ज्योत्स्ना, निरुपम यांची हकालपट्टी होण्याची शक्यता, अधिकचे अपडेट काय? आघाडीमध्ये काही जागांवरती तिढा जो आहे तो अद्याप कायम आहे। त्याचबरोबर त्या जागांवरती तिढा कायम आहे, त्या जागांवरती समन्वय जे आहेत ते साधून तिन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रितपणे चर्चा करतात महाविकास आघाडीचे। मात्र जे संजय निरुपम जे आहेत, जे काँग्रेसचे 2021 मुंबईतले उमेदवार होते, त्यांची नाराजी जी आहे ती संपलेली नाही आणि त्यामुळे त्यांचे स्टेटमेंट जे ते माध्यमात म्हणतात ते कुठेतरी महाविकास आघाडीच्या इतर दोन पक्षांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दुखावण्यासारखे आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं एकच टार्गेट आहे की एकजुटीनं निवडणुकीला सामोरं जायचं आहे। अशामध्ये जे पक्षातली नाराजी आहे ती पक्ष अंतर्गत व्यक्त करणं गरजेची असताना सुद्धा संजय निरुपम जे माजी जे काँग्रेस अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, तेच संजय निरुपमचे स्टेटमेंट पाहता काँग्रेस पक्षामधून जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली। त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींचं सुद्धा संजय निरुपम आता ऐकत नाहीये, पक्षातले नियम जे आहेत ते मोडत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती संजय निरुपम यांच्यावरती कारवाई करण्याचा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत मुंबईत जी काँग्रेसची बैठक सुरू आहे त्या बैठकीत घेण्याचा निर्णय जो आहे तो पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे। त्याचबरोबर संजय निरुपम यांची 4 प्रचारकाच्या यादीतून सुद्धा गच्छंती करण्यात आलेली आहे। हे सर्वात महत्त्वाचं आहे। कारवाई करण्याची जी स्टेप जी आहे ती पुढे जी आहे ती होत आहे आणि आपण बघतोय की 4 प्रचारकांच्या यादीमध्ये संजय निरुपम यांचं सुद्धा काँग्रेस पक्षाने नाव सामील केलं होतं। मात्र त्यांची ज्या प्रकारे स्टेटमेंट देतात त्यानुसार आजच्या बैठकीमध्ये संजय निरुपम यांची 4 प्रचारकांच्या यादीतून गच्छंती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता ही संपूर्ण तक्रार जी आहे ती काँग्रेस जी आहे त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यानंतर संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येऊ शकते अशा प्रकारचं महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर संजय निरुपम यांची आता काँग्रेसमधून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।